आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार एकत्र येत FRP अधिक 200 रुपये दर देऊन ऊसदर कोंडी फोडतात। परंतु आपल्या जिल्ह्यातील ऊसदर कोंडी फोडण्यास कोण अटकाव घालते हे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला माहीत आहे। त्यामुळे जे तुमच्या अर्थकारणाला अडथळा ठरतात त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घरी बसवा, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी केले। तुंग तालुका मिरज येथील श्री हनुमान मंदिर परिसर सुशोभीकरणास महायुती सरकारच्या माध्यमातून 4,99,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाल्याबद्दल देवस्थान समितीतर्फे निशिकांत भोसले पाटील यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी भाजपा प्रदेश सदस्य प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, तालुकाध्यक्ष निवास पाटील, भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुरेखाताई जगताप, सरपंच विमलताई सूर्यवंशी, माजी उपसरपंच विलासराव डांगे, देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष विपुल डांगे, वसंतदादा कारखाना माजी संचालक सचिन डांगे, ट्रस्टी बाबासो गुरव प्रमुख उपस्थित होते। निशिकांत भोसले पाटील म्हणाले, 2009 पासून तुम्हाला जो ऊस तोडीचा कारखाना हडप केल्याचा, घराघरात भांडणे लावण्याचा जो त्रास होतोय त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे अनेक वर्ष एकाच माणसाच्या हाती तुम्ही दिलेली सत्ता। तुम्ही एकाच माणसाच्या हातात विकास सोसायटी, दूध संघ, साखर कारखाना, आमदारकी आदींच्या चाव्या दिल्याने त्यांचा एकाधिकारशाहीपणा सुरू आहे। ही ताकद कुठून आल्या तर ती तुमच्या मतामधून आल्या। त्यामुळे आमदार बदला, मी एवढ्या वर्ष आमदार मंत्री होतो म्हणणाऱ्यांचे एक छत्र तुम्ही घालवा, त्यानंतर तुम्हाला नक्कीच बदल घडलेला दिसून येईल। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला आशीर्वाद द्या। मी आमदार झाल्यावर आमदार फंडातून एखादा रस्ता कमी करेन, परंतु गावोगावी वजन काटा नक्कीच उभा करेन। त्या काट्यावर वजन करून तुम्ही तुमचा ऊस कारखान्याला घालवा। त्यावेळी कोणीही अधिकाऱ्यांवर दबाव टाकायला नसेल। आजपर्यंत तुमची लाखो रुपयांची झालेली लूट यापुढे कधीच होणार नाही, असं मी तुम्हाला विश्वास देतो। यावेळी संजय सुतार, विजय खबिले, बजरंग शिंदे, सचिव संजय कुंभुजे, राहुल डांगे, रवी पाटील, दादासाहेब रसाळ, OBC मोर्चा अध्यक्ष मधुकर हुबाले, ॲडव्होकेट अंकिता मोहिते, महादेव पाटील, बजरंग पवार, दिलीप डांगे, संजय वायंगडे, गुंदर बिरनाळे, सुधीर गोंधळी, भानुदास पाटोळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। येथील नागरिकांच्या मागणीनुसार श्री हनुमान मंदिर सुशोभीकरणासाठी मी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे माझ्या पत्राद्वारे 5 कोटी रुपये निधीची मागणी केली होती। त्याच पत्रावर खाडे यांनी शिफारस करत गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून श्री हनुमान मंदिर सुशोभीकरणासाठी 4,99,00,000चा निधी मंजूर झाला आहे। परंतु आम्ही मंजूर करून आणलेल्या कामांचे श्रेय विद्यमान आमदार घेत आहेत। त्यांच्याकडून नागरिकांची दिशाभूल सुरू आहे, असेही निशिकांत भोसले पाटील म्हणाले। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।